अजित दादा यांची थेट लाज काढली आज। अहो, अर्थमंत्री उपमुख्यमंत्री एका पक्षाचे प्रमुख, पण त्यांची लाज काढली गेली। मित्र हो, नमस्कार। विधानसभा निवडणुकीच्या आधी वाटेल तशा योजना आणि फुकट्या घोषणा यांचा अक्षरशः पाऊस पडला। अहो, पडला कसं म्हणायचं, खरं तर या महायुतीच्या नेत्यांनी पाडला महाराष्ट्रामध्ये पाऊस। खऱ्या खोट्या सगळ्या गोष्टी, पाऊस पाऊस, घोषणा योजना फुकट घ्या। अहो, न मागता सुद्धा कित्येक गोष्टी लोकांना द्यायचा अगदी सपाट चालू ठेवला होता। आता या घोषणा, या योजना राज्याच्या तिजोरीला झेपणार आहेत का, याकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं आणि फक्त निवडणूक आणि लोकांच्या मतावरती डोळा ठेवला आणि या योजनाचा ढीग लावला। विरोधक सुद्धा सांगत होते हे महाराष्ट्राला झेपणार नाही, परवडणार नाही। अहो, विरोधकांचंही सोडा एक वेळ, सगळे अर्थतज्ञ ओरडून सांगत होते की हे महाराष्ट्राला नाही झेपणार हो, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती तशी नाही। त्यावेळी महायुतीचे सरकार धृतराष्ट्र बनलेलं होतं आणि गांधारीही। त्यांनाही माहित होतं, त्यांना म्हणजे महायुतीच्या नेत्यांना माहित होतं आपण ज्या घोषणा करतोय, आकर्षक योजनाची गाजर दाखवतोय, निवडणूक झाल्यावर या योजना राबवताना दमछाक तर होणार आहेच, पण त्याशिवाय आता आपली सत्ता तर येऊ शकत नाही याचं मात्र त्यांना ज्ञान होतं, विश्वास होता, नव्हे खात्रीच होती या महायुतीच्या नेत्यांना। आणि मग बघूया हो, पुढच्या पुढं जिथं उधळेल तिथं उधळेल या भूमिकेतून आकर्षक आणि फुकट्या योजना जाहीर केल्या। या घोषणा योजनांनी महायुतीला पुन्हा सत्ता दिली हे मात्र खरं, पण आता मात्र लबाडीची भूमिका महायुतीच्या नेत्यांनी घेतली आहे, नव्हे आता त्यांच्यावर तशी वेळच आलेली आहे। अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही हो, अशी विधानं करू लागलेत। महाराष्ट्राच्या जनतेला जेव्हा गाजर दाखवली तेव्हा हे कळलं नव्हतं का हो? अर्थतज्ञ सगळं काही सांगत होते त्यावेळेला तुम्हाला ते ऐकू येत नव्हतं का हो? निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तर सांगत होते शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आता शेतकरी आणि कर्जमाफी हा निवडणुकीतला एक फार कळीचा मुद्दा असतो, पण बघा आता काय म्हणतायत, 31 तारखेच्या आत पैसे भरा, मी सांगतो पैसे भरा। आता आपली मोठी फसवणूक झाली आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं, निवडणुकीसाठी ही फसवणूक करण्यात आली याची ही जाणीव या शेतकऱ्यांना झाली। शेतकरी संतापले, चिडले, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मात्र अजित दादा यांची थेट लाज काढली आज। अहो, अर्थमंत्री उपमुख्यमंत्री एका पक्षाचे प्रमुख, पण त्यांची लाज काढली गेली। 31 तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज नाही का वाटत, असा थेट सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे। म्हणजे बघा काय महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मंत्र्यांची सुद्धा अवस्था झाली। हा परवाच ते कलेक्टर आणि गाडीचा एक किस्सा घडला होता, त्याबाबत राजू शेट्टी म्हणाले गाडीचा एसी बंद पडला म्हणून तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या घेण्याची ऑर्डर देता, पण राज्यातले शेतकरी रोज मरतोय त्याकडे कोण लक्ष देणार? 2029 सालच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गाजर दाखवण्यात येईल। महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा करीत असताना अजित पवार यांना तिजोरीची कल्पना नव्हती का? शेतकऱ्यांच्या मतासाठी पूर्णपणे गंडवलं जात असून नेत्यांच्या कारखान्यांना थक हमी देत असताना राज्याच्या तिजोरीवर भार पडत नाही का, असा महत्वाचा सवाल देखील राजू शेट्टी यांनी केला। म्हणजे बघा, महायुतीचे नेते निवडणुकीसाठी खोटं बोलले, जनतेची फसवणूक केली, निवडणुकीनंतर हे नेते आता सतत उघडे पडू लागले आहेत, त्यांचे मुखवटे फटू लागले आहेत। ह्यांनी लोकांची केलेली फसवणूक लोकांना देखील आता कळू लागलेली आहे। आणि आता तर काय थेट म्हणजे मंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, एका पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते, अहो त्यांचीच लाज काढली जाऊ लागली आहे या महाराष्ट्रात। असं याआधी कधी घडल्याचं आठवत नाही।
आता फक्त लाजच निघाली. लबाड नेत्यांचे कपडे लोक त्यांच्या अंगावर तरी राहू देतील का नाही आता भविष्याच्या कोणास ठाऊक. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.